त्यानं जी युद्ध केली ती वृत्तीने क्षत्रिय असणाऱ्यांच्या विरोधात नाही केली, तर क्षत्रिय वृत्तीचा आभास निर्माण करून प्रत्यक्षामध्ये दानवी वृत्ती जोपासणाऱ्यांबरोबर केली. प्रजेला त्रस्त करणारा मग तो कुठल्याही समाजातला असू दे, त्याच्या विरुद्ध त्यांनी शस्त्र हाती धरलं. असं बघा, शेतामध्ये जेव्हा तण फोफावतं तेव्हा शेतकऱ्याला वारंवार त्याचं निखंदन करायला लागतं, तेव्हाच ती भूमी पिकासाठी उपयुक्त ठरते. तशाच प्रकारे मानवी समाजामध्ये विघातक अशा प्रवृत्ती जेव्हा वारंवार निर्माण होतात तेव्हा त्यांचं निर्दालन करण्यासाठी शस्त्र हाती धरणं क्रमप्राप्त असतं आणि तेच त्याने केलं. जेव्हा नुसत्या शब्दांनी दुष्टबुद्धीपासून माणसाला परावृत्त करणं हे अशक्य होऊन बसतं तेव्हा मृत्यूचं भय त्याला दाखवणं हे क्रमप्राप्त ठरतं. तेच त्याने केलं. एकदा दोनदा नाही तर तब्बल 21 वेळा केलं. कुणाच्या पराक्रमाचं शौर्याचं आपण हे वर्णन करतोय? परशुधारी असलेल्याचं आपण ओळखलं असेल. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपण आज पुस्तक दर्पणमध्ये भगवान परशुरामांची यशोगाथा घेऊन आलोय. पुस्तकाचं नाव आहे भृगुनंदन, अर्थात भगवान परशुरामांचं हे चरित्र आहे. लेखिका आहेत डॉक्टर भारती सुदामे. विजय प्रकाशन नागपूर यांचं हे प्रकाशन असून आपण 2017ची आवृत्ती संदर्भासाठी घेतली आहे. आपण जर या चरित्राचा विस्तार पाहिला म्हणजे पृष्ठसंख्या पाहिली तर ती किती आहे म्हणता? 685. बापरे, हा तर ग्रंथराजच म्हणायला हवा. पण थांबा, कारण हे पुस्तक जरी इतकं मोठं असलं तरी अगदी सहज अशी भाषा त्याच्यामध्ये वापरलेली आहे. पुस्तकाची सुरुवातच एका सुंदर अशा वचनाने होते. भगवान कोणाला म्हणायचं? तर ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य स्त्रियः ज्ञान वैराग्ययोः चैव षण्णाम भग इति रणा. म्हणजे ईश्वराचं सान्निध्य, समग्र दृष्टी, समग्रता, ज्ञान, वैराग्य, शौर्य, त्याग अशा 6 गुणांनी म्हणजे भगांनी युक्त असलेल्या व्यक्तीला भगवान म्हणता येतं. त्या अर्थाने परशुरामांना भगवान कसं म्हणता येतं हेच या पुस्तकामध्ये चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. जसजसं आपण परशुरामांचं हे चरित्र वाचत जातो तसतसं आपल्या लक्षात येतं की अशा झुंजार व्यक्तींच्या तेजाची आणि विद्याव्रतींच्या निष्ठेची, त्यागाची समाजाला युगानुयुगे आवश्यकता भासलेली आहे. ती आजही कायम आहे. या पुस्तकाची रचना करताना डॉक्टर सुदामे यांनी भारतभर भ्रमण केलेलं आहे. वेगवेगळ्या व्यक्तींची चर्चा केली आहे. तज्ज्ञ व्यक्तींची चर्चा करून, कागदपत्रांचा अभ्यास करून आणि मग स्वतःची तर्कशुद्ध अशी मांडणी करून त्यांनी हे पुस्तक आपल्या समोर आणलंय. पुस्तकामध्ये संस्कृत प्रचुर शब्द बरेच आहेत, पण ते इतक्या सहज सुंदर पद्धतीने आपल्या समोर आणलेत की आपल्याला कुठेही ते जडबंबाळ असं वाटत नाही. या पुस्तकामध्ये रामायण पूर्व काळ रेखाटलेला आहे आणि पुस्तकाच्या सुरुवातीला वेगवेगळ्या व्यक्तींचा आपल्याशी परिचय करून दिलाय. कारण काय, तर आपल्याला प्रचलित नावं माहीत असतात परशुरामांशी संबंधित, पण कित्येक व्यक्ती अशा आहेत ज्यांचा परशुरामांच्या आयुष्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा संबंध आलेला आहे. मग त्यांची ओळख तर करून दिलेलीच आहे, पण या व्यक्तींच्या मनोगतामधून, खुद्द परशुरामांचं मनोगत तर आहेच, पण या व्यक्तींच्या मनोगतामधून परशुराम आपल्या समोर साकार होत जातात. खरं सांगू का, मला भगवान परशुरामांबद्दल काहीच गोष्टी माहीत होत्या. म्हणजे कोणत्या? तर त्यांच्या वडिलांचं नाव जमदग्नी, आईचं नाव रेणुका माता. वडिलांच्या सांगण्यावरून, आज्ञेवरून त्यांनी आपल्या मातेचा शिरच्छेद केला. नंतर मग त्यांनी पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. या पलीकडे सुद्धा परशुराम आहेत याचा अंदाज मला या पुस्तकामधून आला. म्हणजे कसं, तर परशुरामांनी हाती शस्त्र धरलं ते वंशसंघर्षासाठी नाही, तर मानवी समाजाच्या स्वास्थ्यासाठी, अन्यायाच्या निर्दालनासाठी त्यांना हा संघर्ष करायला लागला. ही फक्त त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा नाहीये, तर त्यांनी ज्ञानाची आस जी धरली होती, शिक्षणासाठी त्यांची जी तळमळ होती, स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी जे कार्य केलं, नागा, कोळी बांधवांचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं, रिहॅबिलिटेशन केलं. या सगळ्या गोष्टी, हे सगळे जे पैलू आहेत परशुरामांच्या चरित्राचे, हे काहीसे अज्ञात होते मला. ते मला या चरित्राच्या निमित्ताने वाचायला मिळाले. आपण त्यांना विष्णूचा 6वा अवतार म्हणतो, पण त्यांनी खरोखरच अवतार कार्य कसं केलं, समाजाचा उद्धार कसा केला, विकास कसा केला, याची कहाणी आपल्याला इथे वाचायला मिळते. अत्यंत रोचक आहे ती. काही संकल्पना अशा असतात की त्यांचा पौराणिक अर्थ वेगळा असतो, पण लेखिकेने त्याचा तर्कशुद्ध विचार आपल्यासमोर मांडलाय आणि मला तो फार वाचनीय असा भाग वाटला. उदाहरण सांगायचं झालं तर आकाशवाणी. आकाशवाणी म्हणजे कुठेतरी आकाशात एक आपण म्हणतो आपल्याला दिसत नाही, अशरीरी अशी वाणी आपल्याला ऐकायला येते, असा काहीसा माझा समज होता.
पण लेखिकेचा विचार असा आहे की आकाशवाणी म्हणजे हृदयस्थ वाणी. ती तशी का आहे? मुळात पुस्तकात आपण जरूर वाचा. जाता जाता महत्वाचं, आपल्याला ऐकून जे माहीत असतं की परशुरामांनी मातेचा वध केला. खरंच केला का? खरंच त्याने पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली का? याची उत्तरं आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतील. किंवा आपल्याला माहीत असतं की कोकणामध्ये चिपळूणजवळ लोटे परशुराम ही परशुराम भूमी आहे. परशुरामांचं मंदिर आहे तिथे आहे, पण ते भारतातलं एकमेव परशुराम क्षेत्र नव्हे. किती आहेत अशी क्षेत्र भारतामध्ये? 19 आहेत. कुठे आहेत? आपण पुढात पुस्तकात जरूर वाचा. आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस, पण त्याचबरोबर भगवान परशुरामांचा हा जन्मदिवस. तेव्हा भगवान परशुरामांच्या विषयीचं चिंतन आपण त्या निमित्ताने करूया. पुस्तकाच्या खरेदीसाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण अवश्य त्याचा लाभ घ्यावा. तेव्हा भगवान परशुरामांच्या अनेक अज्ञात पण गौरवशाली अशा पैलूंची ओळख करून घेण्यासाठी आपण हे पुस्तक जरूर वाचा. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर परशुराम भूमीत ठेवलेलं जे आपलं पाऊल आहे, तो अनुभव आहे, तो कसा वाटला हा अभिप्रायातून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.